जय हिंद विद्यार्थी मित्र हो. मी गवई सर आपल्या अभ्यास करा यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो. आणि चला फटाफट लाईव्ह या आणि जास्तीत जास्त लिंक शेअर करत चला. आपल्याला चालू घडामोडीचे 10,000 प्रश्नांचा सराव करायचा आहे. परीक्षा कोणतीही असो, सर्व परीक्षांसाठी हे चालू घडामोडी हा टॉपिक काय तर महत्त्वाचा असतो. तर जास्तीत जास्त शेअर करत चला. फटाफट शेअर करा आणि फटाफट उत्तरं द्या. आणि आपल्या चॅनलवरती आपण मराठी व्याकरण असो आणि जी.के. असो, जी.एस. असो आणि चालू घडामोडी या सर्व विषयाचा आपण काय तर प्रश्नांचा आपल्या चॅनलवरती आपण सराव करत असतो. जास्तीत जास्त तुम्हाला जर नुसतं फक्त प्रश्नांचा जर सराव करायचा असेल तर आपलं असं एकमेव चॅनल आहे. आपल्या चॅनलवर आपण फक्त प्रश्नांचा सराव करत असतो. तुम्हाला जर जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करायचा असेल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त शेअर करत चला हे व्हिडिओची लिंक. आणि साईडला जी दिलेली बेल आयकनची घंटे त्याला प्रेस करून ऑन करा. तर आपल्याला बघा हाचा 8वा पार्ट आहे. म्हणजेच आपण 700 प्रश्न आपण अगोदर अपलोड केलेले आहेत. 700 प्रश्न आपण अगोदर अपलोड केलेले आहेत. तर ते 7 पार्टमध्ये आहेत. तुम्ही ते बघून घ्या, तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा विद्यार्थी मित्रो. तुम्ही जास्तीत जास्त जेवढा प्रश्नांचा सराव करसाल तेवढा तुमचा चांगला अभ्यास होणार आहे आणि येणाऱ्या आगामी परीक्षेसाठी काय तर उपयुक्त ठरणार आहे. तर चला पहिल्या प्रश्नापासून आपण सुरुवात करूया. तर बघा पहिला प्रश्न आहे MQ-9B प्रेडेटर हे ड्रोन एका टप्प्यात जास्तीत जास्त किती अंतर पार करते? तर किती पार करते? फटाफट उत्तर द्या. चला फटाफट द्या. लावूया फटाफट. लाईक करत चला आणि हे लिंक शेअर करा. तर चला काय उत्तर आहे याचं? तर 1800 किलोमीटर. म्हणजे बघा MQ-9B प्रेडेटर हे ड्रोन एका टप्प्यात जास्तीत जास्त 1800 किलोमीटर इतके अंतर काय तर पार करते. लक्षात असू द्या 1800 किलोमीटर. तर योग्य उत्तर आहे आपलं ए. प्रश्न दुसरा आहे मुस्लिम महिलांची तलाक घेण्याची प्रक्रिया खुलाद्वारे घटस्फोट मान्य नाही असे कोणत्या न्यायालयाने सांगितले आहे? कोणत्या न्यायालयाने सांगितले आहे? तर फटाफट उत्तर द्या. काय उत्तर आहे तर? मद्रास उच्च न्यायालय. बघा मुस्लिम महिलांसाठी तलाक घेण्याची प्रक्रिया खुलाद्वारे घटस्फोट मान्य नाही असे मद्रास उच्च न्यायालयाने काय तर सांगितले आहे. मद्रास उच्च न्यायालयाने सांगितले आहे. तर हे काय तर याचं योग्य उत्तर आहे. नुकतेच के. विश्वनाथ यांचे निधन झाले. ते कोणत्या क्षेत्रात कार्यरत होते? चला द्या फटाफट उत्तर. कोणत्या क्षेत्रात होते? तर चित्रपट दिग्दर्शक. नुकतेच के. विश्वनाथ यांचे निधन झाले. ते चित्रपट दिग्दर्शक या क्षेत्रात काय तर कार्यरत होते. हे याचं योग्य उत्तर आहे. तर बघा के. विश्वनाथ यांना कोणत्या वर्षी दादासाहेब फाळके पुरस्कार दिला होता? तर कोणत्या वर्षी दादासाहेब फाळके पुरस्कार दिला होता? तर 2016 साली के. विश्वनाथ यांना 2016 वर्षी दादासाहेब फाळके पुरस्कार दिला होता. पर्याय बी याचं योग्य उत्तर आहे. के. विश्वनाथ यांनी एकूण किती फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहे? तर किती मिळाले आहेत? तर 10 मिळाले आहेत. के. विश्वनाथ यांना काय तर एकूण 10 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. 10 लक्षात असू द्या 10 मिळाले आहेत. पर्याय सी योग्य उत्तर आहे. जागतिक कर्करोग दिन कोणता दिवस साजरा करतात? तर कोणता दिवस साजरा करतात? तर 4 फेब्रुवारी. लक्षात असू द्या जागतिक कर्करोग दिन हा 4 फेब्रुवारी या दिवशी काय तर साजरा करतात. 4 फेब्रुवारी. हे काय तर याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे भारतातील सेवा क्षेत्रातील S&P ग्लोबल इंडिया सर्व्हिसेस PMI
निर्देशांक जानेवारी महिन्यात किती गुणावर होता? तर किती गुणावर होता? तर 57.2 इतक्या गुणावर होता. पर्याय बी याचं योग्य उत्तर आहे. भारतात कोणत्या राज्यात बेरोजगारी दर सर्वात जास्त आहे? तर कोणत्या राज्यात बेरोजगारी दर सर्वात जास्त आहे? तर जम्मू आणि काश्मीर. भारतामध्ये जम्मू आणि काश्मीर या राज्यात काय आहे? तर बेरोजगारी दर सर्वात जास्त आहे. पर्याय सी याचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रो, आपल्या चॅनलवर आपण फक्त प्रश्नांचा सराव करत असतो. तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करायचा असेल तर आपल्या चॅनलवर आपण फक्त प्रश्न घेऊन येत असतो आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि जे नवीन विद्यार्थी आले असतील ते विद्यार्थी आपल्या चॅनलला काय तर सबस्क्राईब करून घ्या. आणि आपण लवकरच पोलीस भरतीचे काय तर आपण पोलीस भरतीचे आपण लवकरच 10,000 प्रश्न घेऊन येणार आहोत. ते सुद्धा मोफत, तुमच्यासाठी मोफत. ठीक आहे. तर जास्तीत जास्त फ्रीमध्ये म्हणजे मोफत सराव करायचा असेल प्रश्नांचा तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त लाभ घ्या. तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तर बघा, देशात सर्वात कमी बेरोजगारी दर कोणत्या राज्यात आहे? तर कोणत्या राज्यात आहे? तर छत्तीसगड. देशात सर्वात कमी बेरोजगारी दर हा छत्तीसगड या राज्यात आहे. पर्याय सी याचं योग्य उत्तर आहे. सध्या जगात सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? कोण आहे श्रीमंत व्यक्ती? तर बर्नार्ड अर्नॉल्ड. कोण आहे? तर बर्नार्ड अर्नॉल्ड. हे काय तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. पर्याय याचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या देशाने विकिपीडियावर बंदी आणली? तर कोणत्या देशाने आणली? तर पाकिस्तान. पाकिस्तान या देशाने काय तर विकिपीडियावर बंदी आणली आहे. तर बी याचं काय तर योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र राज्यात किती हवामान केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत? तर किती? फटाफट उत्तर द्या. बघा, 10,000 काय तर उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यात हवामान केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. तर किती? तर 10,000 केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. पर्याय एक आहे तर याचं योग्य उत्तर आहे. नुकतीच सर्वोच्च न्यायालयामध्ये किती न्यायमूर्तीची नियुक्ती झाली? तर किती झाली? तर 5. नुकतीच सर्वोच्च न्यायालयामध्ये 5 न्यायमूर्तीची नियुक्ती झाली आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. नवीन न्यायमूर्तीची नियुक्तीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या एकूण न्यायमूर्तीची संख्या किती झाली? तर किती झाली? तर 32 झाली. पर्याय एक आहे तर याचं योग्य उत्तर आहे. वाणी जयराम यांचे निधन झाले त्या कोण होत्या? तर गायिका होत्या. लक्षात असू द्या, वाणी जयराम यांचे निधन झाले ते गायिका होत्या. लक्षात असू द्या. पर्याय बी याचं काय तर योग्य उत्तर आहे. वाणी जयराम यांना अलीकडे 2023चा कोणता पुरस्कार जाहीर झाला? तर कोणता पुरस्कार जाहीर झाला? तर पद्मभूषण. वाणी जयराम यांना पद्मभूषण पुरस्कार काय तर जाहीर झाला. पर्याय सी याचं काय तर योग्य उत्तर आहे. वाणी जयराम यांना एकूण किती भाषांमध्ये गायन केले? एकूण किती भाषांमध्ये गायन केले? तर किती भाषेमध्ये गायन केले? तर 19 भाषेमध्ये गायन केले वाणी जयराम यांनी. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. मतभिन्नता हा मूलभूत हक्काचा भाग आहे असे कोणत्या उच्च न्यायालयाने काय तर नमूद केले? तर कोणत्या उच्च न्यायालयाने नमूद केले? तर दिल्ली उच्च न्यायालय. मतभिन्नता हा मूलभूत हक्काचा भाग आहे असे दिल्ली उच्च न्यायालयाने काय तर नमूद केले आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या बॉक्सिंग क्रमवारीत भारताचा कितवा क्रमांक आहे? तर कितवा क्रमांक आहे? तर तिसरा क्रमांक आहे. पर्याय एक आहे तर याचं योग्य उत्तर
आहे. बॉक्सिंग क्रमवारीत प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे? बॉक्सिंग क्रमवारीत प्रथम क्रमांकावर कझाकिस्तान हा काय तर देश आहे प्रथम क्रमांकावर. तर पर्याय ए काय तर याचं योग्य उत्तर, सॉरी पर्याय ए नाही, हा ए उत्तर याचं पर्याय उत्तर योग्य आहे. खेलो इंडिया युवा स्पर्धेत कोणत्या खेळामध्ये महाराष्ट्राने सलग तिसऱ्यांदा सुवर्ण पदक पटकावले? तर कशामध्ये? तर बॉक्सिंगमध्ये. लक्षात असतं बॉक्सिंगमध्ये. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. वाणी जयराम यांना किती वेळा गायनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता? तर वाणी जयराम यांना किती वेळा? तर 3 वेळा. लक्षात असू द्या. वाणी जयराम यांना 3 वेळा गायनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. अमेरिकेची संस्था द मॉर्निंग कन्सल्ट ने केलेल्या सर्व्हेमध्ये कोणते नेते सर्वाधिक लोकप्रिय ठरले? तर कोणते नेते लोकप्रिय ठरले? तर नरेंद्र मोदी हे लोकप्रिय ठरले होते. तर पर्याय एक काय तर याचं योग्य उत्तर आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी मंत्रालयाच्या अंदाजानुसार यंदा रब्बीचे क्षेत्र किती आहे? तर किती आहे? तर 700.92 हेक्टर इतके आहे. विद्यार्थी मित्रो, आपलं टेलिग्रामचे चॅनलसुद्धा आहे आणि आपण डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. जॉईन करून घ्या. तुम्हाला जर हे PDF स्वरूपात जर पाहिजेत असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हे तुम्हाला PDF स्वरूपात तुम्हाला मिळून जाईल सराव करण्यासाठी. तर हे काय तर याचं योग्य उत्तर आहे. यंदाच्या रब्बी हंगामात गव्हाचे किती उत्पादन वाढ होण्याचा अंदाज भारतीय कृषी संशोधन परिषदेने वर्तविला आहे? किती वर्तविला आहे? तर 50 लाख टन इतका वर्तविला आहे. पर्याय बी याचं काय तर योग्य उत्तर आहे. 2023 मध्ये गहू या पिकाचे क्षेत्र किती आहे? तर 2023 मध्ये या गहू या पिकाचे क्षेत्र किती आहे? तर 341.85 हेक्टर इतके आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. परवेज मुशर्रफ यांचे निधन झाले ते कोणत्या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष होते? तर कोणत्या देशाचे होते? तर पाकिस्तान. परवेज मुशर्रफ यांचे निधन झाले. ते पाकिस्तान या देशाचे काय तर माजी राष्ट्राध्यक्ष होते. माजी राष्ट्राध्यक्ष होते. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. विदर्भ साहित्य संघाचे यंदाचे स्थापनेचे कितवे वर्ष आहे? तर कितवे वर्ष आहे? तर 100वे. विदर्भ साहित्य संघाचे यंदाचे स्थापनेचे 100वे वर्ष आहे. तर चला पर्याय एक काय तर याचं योग्य उत्तर आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या 2 शहरासाठी हायस्पीड रेल्वेला मान्यता दिली? तर कोणत्या दिली? तर पुणे ते नाशिक. केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याच्या पुणे ते नाशिक या 2 शहरांसाठी काय तर हायस्पीड रेल्वेला मान्यता दिली आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. परवेज मुशर्रफ यांचा जन्म कुठे झाला आहे? कुठे झाला होता? तर परवेज मुशर्रफ तर दिल्लीमध्ये झाला होता. परवेज मुशर्रफ यांचा जन्म दिल्ली येथे झाला होता. पर्याय याचं काय तर योग्य उत्तर आहे. परवेज मुशर्रफ आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्यात शांतता करार कोणत्या ठिकाणी झाला होता? तर कोणत्या ठिकाणी झाला होता? तर लाहोर. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. परवेज मुशर्रफ आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्यात शांतता करार हा लाहोर या ठिकाणी झाला होता. किती कोटी आधार पॅन कार्डशी संलग्न केले आहेत असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने जाहीर केले? तर किती कोटी? तर 48 कोटी आधार पॅन कार्डशी संलग्न केले आहेत असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने काय तर जाहीर केले आहे. पर्याय एक काय तर याचं योग्य उत्तर आहे. अमेरिकेने कोणत्या देशाचे हेरगिरी करणारे बलून पाडले?
तर कोणते बलून पाडले तर चीन. अमेरिकेने चीन या देशाचे हेरगिरी करणारे बलून पाडले. पर्याय एक आहे तर याचं योग्य उत्तर आहे. कोणत्या देशाने 2032 चिनी ॲपवर बंदी घातली? कोणत्या देशाने घातली तर फटाफट उत्तर द्या. कोणत्या देशाने तर भारत. भारतीय देशाने काय तर 232 चिनी ॲपवर काय तर बंदी घातली आहे. पर्याय एक आहे तर याचं योग्य उत्तर आहे. स्टार्टअपमध्ये भारत कितव्या क्रमांकावर असल्याचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी जाहीर केले? तर कितवी तर तिसऱ्या. स्टार्टअपमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी काय तर जाहीर केले. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. भारतात किती स्टार्टअप आहेत? किती स्टार्टअप आहेत भारतात? तर बघा 90,000 स्टार्टअप आहेत भारतामध्ये. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. कबीर कोहिनूर सन्मान 2023 कोणाला जाहीर झाला? तर कोणाला जाहीर झाला तर डॉक्टर लोकेशजी. कबीर कोहिनूर सन्मान 2023 हा डॉक्टर लोकेशजी यांना काय तर जाहीर झाला आहे. पर्याय एक आहे तर याचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्रातील प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग किती जिल्ह्यातून जाणार आहे? तर किती जिल्ह्यातून जाणार आहे? फटाफट उत्तर द्या. बघा 13 जिल्ह्यातून जाणार आहे. महाराष्ट्रातील प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग 13 जिल्ह्यातून जाणार आहे. किती तर 13 जिल्ह्यातून जाणार आहे आणि पर्याय एक आहे तर याचं योग्य उत्तर आहे. राज्यातील शक्तिपीठ महामार्ग कुठून कुठपर्यंत असणार आहे? तर कुठून कुठपर्यंत असणार आहे तर मुंबई ते गोवा. राज्यातील शक्तिपीठ महामार्ग हा मुंबई ते गोवा इथपर्यंत काय तर असणार आहे. तर पर्याय सी काय आहे तर उत्तर आहे योग्य. तर महाराष्ट्राच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड केली आहे? तर कोणाची निवड केली आहे तर एन चंद्रशेखरन. महाराष्ट्राच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षपदी एन चंद्रशेखरन यांची निवड केली आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक सल्लागार परिषदेमध्ये किती सदस्य आहेत? किती सदस्य आहेत तर 21 सदस्य आहेत. महाराष्ट्राच्या आर्थिक सल्लागार परिषदेमध्ये 21 सदस्य आहेत. तर लक्षात असू द्या पर्याय डी याचं योग्य उत्तर आहे. कापूरवाडी जलाशयात 81 प्रकारच्या देशी विदेशी पक्ष्यांची नोंद झाली ते कोणत्या जिल्ह्यातील आहेत? तर कोणत्या जिल्ह्यातील आहे तर ते अहमदनगर. लक्षात असू द्या कापूरवाडी जलाशयात 81 प्रकारच्या देशी विदेशी पक्ष्यांची नोंद झाली ते अहमदनगर या जिल्ह्यातील आहे. तर पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. रिकी केज याला कोणत्या अल्बमसाठी ग्रॅमी अवॉर्ड मिळाला? कोणत्या अल्बमसाठी तर डिवाइन टाइड्स. रिकी केज याला डिवाइन टाइड्स अल्बमसाठी काय तर ग्रॅमी अवॉर्ड मिळाला आहे. पर्याय काय तर याचं योग्य उत्तर आहे. अमेरिकेत स्थायिक असलेला रिकी केज मूळचा कुठला आहे? तर मूळचा कुठला आहे तर बेंगळुरू. अमेरिकेत स्थायिक असलेला रिकी केज हा बेंगळुरू इथला आहे मूळचा. तर पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. तुर्की आणि सिरिया मध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता किती होती? तर किती होती तर 7.8 रिश्टर स्केल. तुर्की आणि सिरियामध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता 7.8 रिश्टर स्केल एवढी होती. लक्षात असू द्या पर्याय एक आहे तर याचं योग्य उत्तर आहे. ग्रॅमी पुरस्कारामध्ये बेस्ट कंट्री अल्बम कोणाला मिळाला? तर ग्रॅमी पुरस्कारामध्ये बेस्ट कंट्री अल्बम हा कोणाला मिळाला आहे तर ए ब्युटिफुल टाइम यांना मिळाला आहे. विद्यार्थी मित्रो
एकदम मोफत सराव असणार आहे 10,000 प्रश्नांचा. तर जास्तीत जास्त फायदा घ्या आणि जास्तीत जास्त लिंकसुद्धा शेअर करत चला आणि लाईकचं प्रमाण जास्तीत जास्त वाढवा. बऱ्याच प्रमाणात लाईकचं प्रमाण खूप कमी आहे. तर लाईकचं टार्गेट जरा जास्त ठेवा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईबसुद्धा वाढवा आपले. कारण तुमच्यासाठी एवढी मेहनत करतो आणि ते सुद्धा हे सर्व प्रश्न मोफतमध्ये तुमच्यासाठी घेऊन येतो. तर माझ्या एवढ्या मेहनतीला तुमचा एक लाईक तर बनतो. कारण तुमच्या एका लाईकमुळे मला काय तर मोटिवेट मिळतं, की माझ्यापासून बऱ्याच विद्यार्थ्यांचा काय तर चांगला अभ्यास होत असेल तर माझ्यासाठी चांगलं. तुमच्या एका लाईकमुळे काय तर विद्यार्थी मित्र हो, मला एक मोटिवेट मिळतं आणि तुमच्या एका लाईकमुळे मला प्रेरणा मिळते. कारण मी हे जे तुमच्यासाठी काम करत आहे, मला खरंच कुठेही म्हणजे तुमच्या एका लाईकमुळे काय तर आनंद होईल. कारण की माझी मेहनत जर तुमच्यासाठी जर उपयोगी ठरणार आहे, तर माझ्यासाठी ते खूप मोठी गोष्ट आहे. तर बघा, पुढच्या प्रश्नापासून आणखी सुरुवात करूया आपण. तर पुढचा प्रश्न कोणता आहे? तर 6 ते 8 फेब्रुवारी दरम्यान इंडिया वीक कुठे होणार आहे? तर कुठे होणार आहे? तर बेंगळुरू. 6 ते 8 फेब्रुवारी दरम्यान एनर्जी इंडिया वीक बेंगळुरू येथे होणार आहे. पर्याय काय तर याचं योग्य उत्तर आहे. तर बघा, कुवेत 26,000 कोटीची गुंतवणूक कोणत्या राज्यात करणार आहे? तर कोणत्या राज्यात करणार आहे? तर मध्य प्रदेश. कुवेत 26,000 कोटीची गुंतवणूक मध्य प्रदेश या राज्यात काय तर करणार आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. पंतप्रधान मोदींनी HAL च्या हेलिकॉप्टर कारखान्याचे उद्घाटन कोणत्या राज्यात केले? तर कोणत्या राज्यात केले? तर कर्नाटक राज्यात केले. पंतप्रधान मोदींनी HAL च्या हेलिकॉप्टर कारखान्याचे उद्घाटन कर्नाटक या राज्यात काय तर केले आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. तर बॉम्बे आर्ट सोसायटीचा जीवन गौरव पुरस्कार कोणाला दिला? तर कोणाला दिला आहे? तर G.S. माजगावकर. बॉम्बे आर्ट सोसायटीचा जीवन गौरव पुरस्कार हा G.S. माजगावकर यांना दिला गेला आहे. तर पर्याय एक आहे तर याचं योग्य उत्तर आहे. भारताचा रशियाकडून तेल आयातीचा हिस्सा किती झाला आहे? तेल आयातीचा हिस्सा किती झाला आहे? तर 28% इतका हिस्सा झाला आहे रशियाकडून. तर बघा, पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. तेल आयात करण्यात जगात भारताचा क्रमांक किती आहे? किती आहे? तर भारताचा क्रमांक 3रा क्रमांक आहे भारताचा, तृतीय. बघा, तेल आयात करण्यात जगात भारताचा 3रा क्रमांक आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. 11वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन कुठे होणार आहे? कुठे होणार आहे? तर परभणी येथे होणार आहे. 11वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन परभणी येथे होणार आहे. पर्याय एक आहे तर याचं योग्य उत्तर आहे. अरोन्स फिंच यांनी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तो कोणत्या देशाकडून खेळत होता? तर तो कोणत्या देशातून खेळत होता? तर श्रीलंका नाही, ऑस्ट्रेलिया या देशाकडून खेळत होता. तर सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. अरोन्स फिंच यांच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने कोणत्या वर्षीचा T20 विश्वचषक जिंकला? तर कोणत्या वर्षीचा T20 विश्वचषक जिंकला आहे? तर 2021 या सालचा काय तर T20 विश्वचषक जिंकला आहे. तर पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. के. सत्यनारायण यांची कोणत्या बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली? तर कोणत्या? तर कॅनरा बँक. के. सत्यनारायण यांची कॅनरा बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी काय तर नियुक्ती झाली आहे. पर्याय काय तर याचं योग्य उत्तर आहे. आंतरराष्ट्रीय पेमेंट सुविधा कोण सुरू करणार आहे? कोण सुरू करणार आहे? तर फोनपे. आंतरराष्ट्रीय पेमेंट सुविधा फोनपे सुरू करणार
आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. हा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा आहे. IMP आहे हा, ठीक आहे. पर्याय बी याचं योग्य उत्तर आहे. सध्या डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत किती आहे? तर सध्या डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत किती आहे? तर 83.33 इतकी आहे. या पर्यायामध्ये नाही आहे ते, ठीक आहे. ते एवढी आहे सध्या डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत. भारताचे दुसरे सर्वाधिक GST संकलन किती झाले? तर किती झाले? तर 1.55 लाख कोटी इतके झाले. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. धार्मिक अल्पसंख्यासाठी सर्वसमावेशक उपायासाठी 110 देशाच्या यादीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर भारत हा देश काय तर प्रथम क्रमांकावर आहे. धार्मिक अल्पसंख्याकांसाठी सर्वसमावेशक उपायासाठी 110 देशाच्या यादीत भारत हा देश प्रथम क्रमांकावर आहे. प्रथम क्रमांकावर आहे, लक्षात असू द्या. हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. कोण बार्ड चॅटबॉट प्रणाली आणणार आहे? तर कोण आणणार आहे? तर गुगल हा बार्ड चॅटबॉट प्रणाली काय तर आणणार आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. कोणते दोन देश निसार या कृत्रिम ग्रहाची निर्मिती करणार आहे? तर कोणते दोन देश? तर भारत व अमेरिका हे दोन देश काय तर निसार या कृत्रिम ग्रहाची काय तर निर्मिती करणार आहे. तर बघा, पर्याय डी याचं योग्य उत्तर आहे. डिजिटल मार्केटमधील आव्हानाचा सामना करण्यासाठी कोणत्या मंत्रालयाच्या सचिवाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे? तर कोणत्या? तर कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय यांच्या काय तर अध्यक्षतेखाली, मंत्रालयाच्या सचिवाच्या अध्यक्षतेखाली काय तर समिती स्थापन करण्यात येणार आहे. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय. बघा, पर्याय याचं योग्य उत्तर आहे. तुर्की येथे भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी भारतीय NDRF टीम कोणत्या विमानाने रवाना झाली? कोणत्या विमानाने रवाना झाली? तर C-17. बघा, तुर्की येथे भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी भारतीय NDRF टीम ही C-17 या विमानाने काय तर रवाना झाली आहे. बघा, पर्याय बी याचं काय तर योग्य उत्तर आहे. RBIने चालू आर्थिक वर्षात ग्राहक किंमत निर्देशकावरील चलनवाढ किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे? तर किती वर्तवला आहे? तर 6.5% इतका वर्तवला आहे. बघा, पर्याय काय तर याचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 कोणाला जाहीर झाला? तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 हा अप्पासाहेब धर्माधिकारी यांना काय तर जाहीर झाला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार. बघा, पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. ज्यांनी अजूनही लाईक नसेल केलं तर फटाफट लाईक करा आणि हे जास्तीत जास्त लिंक शेअर करत चला फटाफट. तुमच्या मित्रमैत्रिणीला सुद्धा या चालू घडामोडीचा लाभ घेऊ द्या. त्यांचा सुद्धा चांगला सराव झाला पाहिजे. लक्षात ठेवा, तुमच्यासोबत तुमच्या मित्राचा सुद्धा चांगला सराव झाला पाहिजे. तर बघा, अप्पासाहेब धर्माधिकारी यांना याआधी कोणता पुरस्कार मिळाला आहे? तर कोणता पुरस्कार मिळाला आहे? तर पद्मश्री. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना याआधी पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. पद्मश्री पुरस्कार. पर्याय डी याचं काय तर योग्य उत्तर आहे. कोणत्या देशातील भूकंप दशकातील सर्वाधिक प्राणहानी करणारा भूकंप ठरला? तर कोणता ठरला? तर तुर्की. तुर्की या देशातील भूकंप दशकातील सर्वाधिक प्राणहानी करणारा भूकंप ठरला आहे. पर्याय काय तर याचं योग्य उत्तर आहे. RBIच्या चलनविषयक धोरण समितीने रेपो दर पाव टक्क्यांनी वाढवून किती केला? तर किती केला? तर 6.5% इतका
केला. भारतीय रिझर्व्ह बँक किती शहरामध्ये कॉइन विडिंग मशीन बसवणार आहे? तर किती बसवणार आहे? तर 12. भारतीय रिझर्व्ह बँक 12 शहरामध्ये कॉइन विडिंग मशीन बसवणार आहे. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. ई रुपी नियमनासाठी नेमलेल्या बँकांमध्ये खालीलपैकी कोणत्या बँकेचा समावेश आहे? तर कोणत्या बँकेचा समावेश आहे? तर वरीलपैकी सर्व बँकेचा समावेश आहे. स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा, यस बँक. ठीक आहे, तर पर्याय डी याचं योग्य उत्तर आहे. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट रँकिंगमध्ये कोणता भारतीय खेळाडू क्रमांक 2 वर गेला आहे? तर कोणता खेळाडू गेला आहे? तर ईशान किशन. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट रँकिंगमध्ये ईशान किशन हा भारतीय खेळाडू 2 वर गेला आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. कमरान अकमल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तो कोणत्या देशाचा खेळाडू होता? तर तो कोणत्या देशाचा खेळाडू होता? तर पाकिस्तान या देशाचा खेळाडू होता. लक्षात असू द्या, पाकिस्तान या देशाचा खेळाडू होता. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्र, हा तुम्हाला PDF स्वरूपात जर पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या. खेलो इंडिया यूथ गेममध्ये महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघाला कोणते पदक मिळाले? तर कोणते पदक मिळाले? तर ब्रॉन्झ. बघा, खेलो इंडिया यूथ गेममध्ये महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघाला ब्रॉन्झ पदक मिळाले आहे. कोणते? तर ब्रॉन्झ पदक मिळाले आहे आणि सी याचं योग्य उत्तर आहे. तर राज्यस्तरीय कामगार साहित्य संमेलन कुठे होणार आहे? तर राज्यस्तरीय कामगार साहित्य संमेलन हे कुठे होणार आहे? तर मिरज येथे होणार आहे. पर्याय एक आहे तर याचं योग्य उत्तर आहे. मिरज येथे होणाऱ्या कामगार संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर कोण आहेत? तर तारा भवाळकर. मिरज येथे होणाऱ्या कामगार संमेलनाचे अध्यक्ष तारा भवाळकर हे आहेत. पर्याय डी याचं योग्य उत्तर आहे. देशात किती सायबर क्राईम पोलीस स्टेशन आहेत? बघा, किती आहेत? तर सायबर क्राईम पोलीस स्टेशन किती आहेत सांगा फटाफट. तर बघा, 262 आहेत. देशात 262 सायबर क्राईम पोलीस स्टेशन आहेत. हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे. IMP आहे. ठीक आहे, तर जास्तीत जास्त पाठ करत चला आणि जास्तीत जास्त प्रश्नाचा सराव करत चला. तुर्की येथील भूकंप बळीची संख्या कितीवर गेली आहे? तर किती गेली आहे? तर 11,000. तुर्की येथील भूकंप बळीची संख्या 11,000 वर गेली आहे. पर्याय बी याचं योग्य उत्तर आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने कोणता विषय पदवीपासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे? तर कोणता विषय निर्णय घेतला आहे? तर पर्यावरण. विद्यापीठ अनुदान आयोगाने पर्यावरण विषय पदवीपासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. बघा, पर्याय काय त्याचं योग्य उत्तर आहे. यावर्षी महाराष्ट्रात किती टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवला आहे? तर किती? तर 128 लाख टन इतका अंदाज वर्तविला आहे. पर्याय काय त्याचं योग्य उत्तर आहे. कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाने युरोपीय महासंघाचे सदस्यत्व द्यावे अशी मागणी केली आहे? तर कोणत्या? तर युक्रेन या देशाच्या राष्ट्राध्यक्षाने युरोपीय महासंघाच्या सदस्यत्व द्यावे अशी मागणी केली होती युक्रेन या देशाच्या राष्ट्राध्यक्षाने. तर बघा, पर्याय बी याचं योग्य उत्तर आहे. सध्या युरोपीय महासंघाची सदस्य संख्या किती आहे? तर किती आहे? तर 27. बघा, सध्या युरोपीय महासंघाची सदस्य संख्या 27 इतकी आहे. 27 इतकी आहे आणि पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. राज्यात सरकारी कार्यालयात ई-ऑफिस प्रणाली कधीपासून लागू होणार आहे? तर कधीपासून लागू होणार आहे? तर 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. 1 एप्रिल 2023.
लक्षात असू द्या, 1 एप्रिल 2023. वन्यजीव प्रजातीच्या नियंत्रणासाठी कोणत्या प्राण्याच्या हार्मोन्सपासून लस तयार केली जाणार आहे? तर कोणत्या? तर रानडुक्कर. बघा, वन्यजीव प्रजातीच्या नियंत्रणासाठी रानडुक्कर या प्राण्याच्या हार्मोन्सपासून लस तयार केली जाणार आहे. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. खेलो इंडिया युथ स्पर्धेमध्ये वेदांत माधव यांनी कोणत्या खेळात 2 सुवर्ण पदक पटकावले? कोणत्या खेळात? तर जलतरण या खेळात काय तर 2 सुवर्ण पदक पटकावले आहेत वेदांत माधव यांनी. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्रात कोणाच्या नावाने आपला दवाखाना ही योजना सुरू करण्यात येणार आहे? तर कोणत्या? तर बाळासाहेब. महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आपला दवाखाना ही योजना काय तर सुरू करण्यात येणार आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. IMP करून घ्या. आपला दवाखाना राज्यात किती ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे? तर किती? तर बघा, 500. आपला दवाखाना राज्यात 500 ठिकाणी काय तर सुरू करण्यात येणार आहे. पर्याय काय तर याचा योग्य उत्तर आहे. 100% विद्यार्थी मित्र, तुमच्यासाठी या सर्व प्रश्नांचा फायदा होणार आहे. तर जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करत चला. आपण याच्या अगोदर सुद्धा 7 पाठ अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा बघून घ्या. म्हणजे 700 प्रश्न आणि हे धरून 800 प्रश्न होतील. म्हणजे टोटल तुमचा 800 प्रश्नांचा सराव होणार आहे चालू घडामोडीचा, आणि तो सुद्धा अतिशय मोफत आहे. जास्तीत जास्त फायदा घ्या आणि जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओची काय तर लिंक शेअर करत चला. जास्तीत जास्त शेअर करत चला आणि जास्तीत जास्त फायदा घ्या. अतिशय मोफत आहे तुमच्यासाठी. आणि लाईक करत चला, जास्तीत जास्त लाईक करत चला, जास्तीत जास्त शेअर करत चला. आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर त्यांनी आजच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण की मोफत तुम्हाला सराव आहे प्रश्नांचा, अतिशय मोफत. तर जास्तीत जास्त फायदा घ्या. तर भारतीय लष्करी युद्ध विमाने हे शत्रूच्या रडारवर दिसणार नाहीत असे नवीन तंत्रज्ञान कोणी विकसित केले आहे? तर कोणी विकसित केले? तर IIT मंडी. बघा, IIT मंडी यांनी काय तर विकसित केले आहे. भारतीय लष्करी विमाने हे शत्रूच्या रडारवर दिसणार नाहीत असे नवीन तंत्रज्ञान IIT मंडी यांनी काय तर विकसित केले आहे. पर्याय बी काय तर याचा योग्य उत्तर आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 450 बळी घेणारा कोणता भारतीय खेळाडू ठरला? तर कोणता खेळाडू ठरला आहे? तर R. अश्विन. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 450 बळी घेणारा R. अश्विन हा भारतीय खेळाडू ठरला आहे. बघा, ए काय तर याचं योग्य उत्तर आहे. 450 बळी घेणारा R. अश्विन जगात कितव्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे? तर कितवा ठरला आहे? तर 9वा. बघा, 450 बळी घेणारा R. अश्विन हा काय तर जगात 9वा क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. R. अश्विनने किती कसोटी सामन्यात 450 बळी टप्पा पार केला? तर कितव्या सामन्यात? तर 89. बघा, R. अश्विनने 89 कसोटी सामन्यामध्ये काय तर 450 बळीचा टप्पा पार केला आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. यावर्षी देशात किती टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवला आहे? तर किती? तर 330 लाख टन इतका काय तर अंदाज वर्तवला आहे. विद्यार्थी मित्रो, तुम्हाला जर आणखी कोणत्या प्रश्नांचा सराव करायचा असेल तर मला कमेंट करून सांगा. मी तुमच्यासाठी ते प्रश्न लवकरच घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण लवकरच पोलीस भरतीच्या प्रश्नांचा सुद्धा सराव करणार आहोत. तर जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करत चला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने 400 बेडीचा टप्पा पार केला? तर कोणी? तर मोहम्मद शमी. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोहम्मद शमी या भारतीय खेळाडूने 400 बेडीचा टप्पा पार केला आहे. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 बळी घेणारा मोहम्मद शमी कितवा भारतीय खेळाडू आहे? तर कितवा खेळाडू आहे? तर 9वा भारतीय खेळाडू आहे. हे याचं काय तर योग्य उत्तर आहे. कोणत्या राज्यामध्ये लिथियमचा शोध लागला आहे? तर बघा, कोणत्या राज्यामध्ये लागला आहे लिथियमचा शोध? तर जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये काय तर लिथियमचा शोध लागला आहे. तर बघा, हे काय तर याचं योग्य उत्तर आहे. जम्मू काश्मीरमध्ये किती टन लिथियमचा शोध लागला आहे? तर किती टन? तर 5.9 दशलक्ष इतका टन लिथियमचा शोध लागला आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. जगातील सर्वात मोठा लिथियम साठा कोठे आहे? जगातील विचारला आहे तिथं. तर कुठं आहे? तर बोलिव्हिया. बघा, जगातील सर्वात मोठा लिथियम साठा हा बोलिव्हिया येथे आहे. हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे. IMP करून घ्या. याच्या सुरुवातीचे सुद्धा 2-3 प्रश्न महत्त्वाचे होते, ते सुद्धा IMP करून घ्या. महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाच्या मांजरी येथील प्रयोगशाळेत कोणत्या रंगाचे द्राक्षाचे वाण विकसित केले? तर कोणत्या रंगाचे? तर लाल. बघा, महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाच्या मांजरी येथील प्रयोगशाळेत लाल रंगाचे द्राक्षाचे काय तर वाण विकसित केले आहे. पर्याय हे काय तर याचं योग्य उत्तर आहे. अलिबाबा या कंपनीने पेटीएम मधून गुंतवणूक काढून घेतली ती कोणत्या देशाची कंपनी आहे? तर ती कोणत्या देशाची कंपनी आहे? तर ती चीन या देशाची कंपनी आहे. विद्यार्थी मित्र, आपण प्रत्येक सेशनमध्ये काय तर 100 प्रश्न घेऊन येत असतो आणि 100 प्रश्नाचा आपण सराव करत असतो. तर जास्तीत जास्त फायदा घ्या प्रश्नांचा सरावाचा. तुमच्यासाठी 100% हा व्हिडिओ काय तर उपयुक्त ठरणार आहे. चालू घडामोडीचे सर्वच प्रश्न तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. शिपाई ते कलेक्टरपर्यंत सर्वांसाठी हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. तर जास्तीत जास्त सराव करत चला आणि सपोर्टसुद्धा करत चला. कोणता भारतीय खेळाडू कर्णधार म्हणून क्रिकेटच्या 3 प्रकारात शतक करणारा पहिला खेळाडू ठरला? तर कोणता खेळाडू आहे? फटाफट कमेंट करून सांगा. तर बघा, रोहित शर्मा हा खेळाडू ठरला आहे पहिला. तर बघा विद्यार्थी मित्रो, आपल्या इथे 100 प्रश्न संपले. आजचा आपला हा 8वा सेशन होता. तर आपण लवकरच 9वा सेशन घेऊन येऊ. म्हणजे आज 800 प्रश्न झाले. आपलं 10,000 प्रश्नांचं टार्गेट आहे. लवकरच आपण 10,000 प्रश्नांचं टार्गेट कंप्लीट करू. आणि हे सर्व प्रश्न काय तर तुमच्या येणाऱ्या आगामी परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. शिपाई ते कलेक्टरपर्यंत ते कोणतीही नोकरी असो, हे सर्व नोकऱ्यांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. सरळ सेवा स्पर्धा परीक्षा, TCS, IBPS साठी सुद्धा हे उपयुक्त ठरतील. तर जास्तीत जास्त सपोर्ट करत चला, कारण तुमच्या सपोर्टमुळेच मी हे एवढं सगळं करू शकतो. तर भेटूया आणखी पुन्हा नवीन 100 प्रश्न घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.